नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. फक्त मावा द्या म्हणाला अन घडलं कांड. 30 रुपयांचा मावा जीवावर बेतला. सांगलीत किरकोळ कारणावरून वाद झाल्यानंतर थेट जीव घेणं यातून आपला समाज कोणत्या दिशेनं चाललाय याचं दर्शन होत आहे. अशी ते घटना सांगलीत घडली. निमित्त होतं माव्याचं. सांगलीतील एका 28 वर्षीय तरुणानं फक्त मावा मागितल्यानं तिघांनी त्याला चाकून भोसकल्याचा प्रकार समोर आला. उपचार सुरू असताना या तरुणाचा दुर्दैवी अंत झाला. नारायण पवार वय 28 असं या तरुणाचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार 2 दिवसांपूर्वी मावा मागितल्याच्या कारणातून झालेल्या वादावादीतून सांगलीच्या वडर गल्लीत नारायण पवार या 28 वर्षीय तरुणाला चाकून भोसकलं होतं. त्याच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. नारायण पवार यांच्या खून प्रकरणी बिल्ला, रामा पवार, कुणाल जाधव आणि चंदू नाईक या तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. नारायण पवार यांनी या तिघां संशयितांकडे मावा मागितला होता. मावा दे म्हटल्यानं त्यांच्यामध्ये जोरदार वादावादीचा प्रकार घडला. वादावादीचं पर्यावसन हाणामारीत झालं होतं. त्यानंतर संतापलेल्या तिघांनी नारायण पवार या तरुणाला चाकून भोसकलं. हल्ला झाल्यानंतर नारायण पवार याला तातडीने उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी तिघा संशयितांपैकी एकाला विश्रामबाग पोलिसांनी ताब्यात घेतलं.